लाडके खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे हे मुळातच डॉक्टर आणि MS अर्थ आहेत आणि त्यांना जे संसदरत्न एकदा तर भेटलं दोनदा भेटलं, पण ते खरोखरच ते विकास पुरुष आहे. त्यांनीच आपलं राष्ट्रीयतेचं पण अध्यक्षता पद भेटलं. परत ते बाहेर देशात आपल्या भारताकडून ते जात असतात. असे हे खासदार लाभणं हे महत्त्वाचे आहेत. आणि आजच गुड न्यूज म्हणजे आपल्या पिंपळेश्वर मंदिराची 4 एकर 25 गुंठे जमीन, आज पिंपळेश्वर मंदिरात किती दिवसाचं ते भांडण होतं ते आज मिटले. खेडकाळी मंदिराला त्यांनी निधी दिलेत आणि अंबरनाथला आपलं शिवमंदिर होतं, त्या शिवमंदिराची पहिली जेव्हा आपले लाडके खासदार झाले, पण त्या खासदारांनी त्या मंदिराचा कायापालट केला. कालच मी गेलतो, पण जेव्हा गेल्यानंतर अंबरनाथला गेल्यानंतर शिवमंदिर आणि खासदार आणि शिवसेना अशी हे झाली. आज त्यांना आज जे संसदरत्न आलं आपल्याला, आपले लाडके मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही पण उपमुख्यमंत्री असतील, या लोकांच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या पंतप्रधानांच्या आशीर्वादामुळे यांना सगळी पदं भेटतात. ते उच्च शिक्षित आहेत, चांगल्या गोष्टीचा अभ्यास करतात आणि ते तसे कामही करत असतात. पण मी खासदार साहेबांना, मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री दोघांना अशी आणि पंतप्रधानांना पण अशी नम्र विनंती करतो की महाराष्ट्रात जेवढे आमचे तीर्थक्षेत्र आहेत, जे पुरातनकालीन आहेत, त्या मंदिरांची डागडुगीकरण आणि त्यांचा परिसर सुशोभीकरण करा. आणि तीच आपली आज आपण जी हिंदू लोकांची जे आपण जे बोलतो की आपला हिंदू धर्म, तर ते मंदिर जेव्हा सुशोभीकरण होतील, मंदिराचा परिसर नाही, मंदिर जे आपले सुशोभीकरण झालं तर आपल्याला खरोखर ही पोचपावती भेटेल आपल्या महाराष्ट्र सरकारला. आणि महाराष्ट्राचे सगळे मंदिर होऊन दे. पुन्हा एकदा खासदार साहेबांना, आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, लाडके उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार मॅडम यांनाही मी सगळ्यांना हे करतो की असेच आपले जे होणार आमदार खासदार आहे त्यांच्या पाठीशी उभा राहा आणि त्यांना पुढे जाऊन दे आणि त्यांच्याकडून आपल्या महाराष्ट्रासाठी काही ना काहीतरी चांगली कामं होऊन दे. पुन्हा आपले लाडके खासदार यांना शुभेच्छा देतो. आणि ज्यांना संसदरत्न पुरस्कार झाले असतील, ज्यांना काय पदे भेटली असतील, त्यांना मी शिवसेना शाखा कोपर, संजय पावशे, डोंबिवली शहर शाखा यांच्याकडे शुभेच्छा देतो.